नमस्कार मित्रांनो. आज आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील एक अतिशय सुंदर, शांत आणि अजून फार कमी लोकांना माहीत असलेल्या ठिकाणी, साखरे घाट आणि साखरे धरण. तुम्ही माळशेज, आंबोली, वरंधा आणि अजून कोणता ताम्हिणी घाट हे सर्व घाट बघितले असतील. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एक खतरनाक घाट दाखवणार आहोत. तुम्ही बघा. आणि हा आमच्या गावातील घाट आहे. हा घाट आमच्या गावापासून 7 किलोमीटरवर आहे आणि हा घाट जवळपास असेल 5 किलोमीटरचा असेल, 5 ते 6 किलोमीटरचा असेल. तर तुम्हाला आम्ही दाखवतो आता तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ह्या घाटातून जात असताना आपल्याला एक साखरे डॅम लागतो आणि तो खूपच सुंदर दिसतो या घाटातून जाताना. तर चला. तुम्ही पाहू शकता, आकाशात दाट काळे ढग पसरले आहेत. वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे आणि कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटून जातो. धुक्याची चादर, डोंगर, दाट जंगल आणि निसर्गाचा अप्रतिम नजारा मन मोहून टाकतो. चला तर मग या सुंदर प्रवासाची सुरुवात करूया. हा आहे साखरे घाट. वळणावळणाचे रस्ते, दोन्ही बाजूंना दाट जंगल आणि पावसामुळे तयार झालेले धबधबे या घाटाचे सौंदर्य अनेक पटांनी वाढवतात. जर तुम्ही मुंबई, ठाणे किंवा पालघर परिसरात राहत असाल तर वीकेंड ट्रिपसाठी हे ठिकाण एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात येथे धुक्याचे अप्रतिम दृश्य अनुभवायला मिळते. मात्र रस्ता घसरडा असल्यामुळे वाहन चालवताना काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. साखरे धरण केवळ सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठीच महत्त्वाचं नाही, तर स्थानिक लोकांसाठी मासेमारीचंही एक महत्त्वाचं ठिकाण आहे. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी धरणावर मासेमारी करणारे स्थानिक मच्छीमार अनेकदा पाहायला मिळतात. शांत पाण्यावर होणारी ही मासेमारी आणि सभोवतालचा निसर्ग या ठिकाणचं सौंदर्य आणखी खुलवतो. मात्र इथे भेट देताना स्थानिक नियमांचे पालन करा आणि निसर्गाची स्वच्छता जपा. अशा ठिकाणी आल्यानंतर वेळ कसा जातो हे कळतच नाही. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यापेक्षा डोळ्यांनी अनुभवावा असाच वाटतो. इथे आल्यावर जाणवतं की खरी श्रीमंती म्हणजे निसर्गाची शांतता. मोबाईल नेटवर्कपेक्षा इथला निसर्ग जास्त कनेक्ट करतो. रात्री अशा डोंगराळ आणि जंगलाच्या भागात सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. निसर्ग आपल्याला नेहमी काहीतरी नवीन शिकवतो. फक्त त्याला अनुभवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. शहराच्या गोंगाटापासून दूर इथे फक्त निसर्गाचा आवाज ऐकू येतो.
घाट पार केल्यानंतर आपल्याला दिसते हे सुंदर साक्री धरण. हे धरण 1968मध्ये बांधण्यात आले असून याचा मुख्य उद्देश सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच बोईसर आणि तारापूर परिसरालाही पिण्याचे पाणी याच धरणातून पुरवले जाते. धरणाची उंची सुमारे 17.37 मीटर असून पाणीसाठा अंदाजे 3.42 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाभोवतीचा परिसर शांत, स्वच्छ आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे. पावसाळ्यात पाण्याने भरलेले धरण आणि आजूबाजूची हिरवाई कॅमेऱ्यात टिपण्यासारखी असते. साखरे धरणाभोवती पानझडी जंगल आणि लहान मोठे डोंगर आहेत. त्यामुळे हा परिसर जैवविविधतेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुम्ही इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर हा पावसाळा सर्वोत्तम काळ आहे. सोबत रेनकोट, पिण्याचे पाणी, चांगले ग्रीप असलेले शूज आणि आवश्यक असल्यास फर्स्ट एड किट जरूर ठेवा. कृपया प्लास्टिक किंवा कचरा इथे टाकू नका. हा निसर्ग आपला आहे, त्याची स्वच्छता राखणे ही आपली जबाबदारी आहे. ज्यांना या सुंदर ठिकाणाला भेट द्यायची असेल त्यांच्यासाठी हे ठिकाण वाणगाव स्टेशनपासून फक्त 7 किलोमीटर अंतरावर आहे. स्टेशनवरून तुम्ही रिक्षा किंवा प्रायव्हेट वाहन बुक करून सहज इथे पोहोचू शकता. इथे आल्यानंतर हिरवागार निसर्ग, शांत वातावरण आणि मनमोहक दृश्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. कधीकधी प्रसिद्ध पर्यटन स्थळांपेक्षा अशी शांत आणि नैसर्गिक ठिकाणं मनाला जास्त समाधान देतात. गर्दी नाही, गोंधळ नाही, फक्त निसर्ग, हिरवाई आणि मनाला शांत करणारा प्रत्येक क्षण. तसेच वाणगाव वैना मार्गाने प्रवास करत असताना तुम्हाला हा निसर्गरम्य साखरे घाट लागतो. या घाटाचा संपूर्ण प्रवास मनमोहक दृश्यांनी भरलेला आहे. पुढे ऐना गाव ओलांडून सुमारे 18 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर तुम्ही थेट चारोटी येथील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचता. याच मार्गावर पुढे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक महालक्ष्मी गड देखील लागतो. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला हा गड आपल्या रमणीय वातावरणामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतो. येथे श्री महालक्ष्मी मातेचे पवित्र देवस्थान असून भाविक आणि पर्यटक वर्षभर दर्शनासाठी तिथे जात असतात. तुम्हाला महालक्ष्मी गडाचाही छान ब्लॉग बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचा नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मित्रांनो, तुम्हाला हा साखरे घाट आणि साखरे धरणाचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशाच महाराष्ट्रातील सुंदर, कमी परिचित आणि भन्नाट ठिकाणांचे व्लॉग पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा.